तर मुलांनो, आज आपला तिसरी आणि चौथीचा दिवस 20वा आहे। आज आपण संख्यापट्टीवर वजाबाकी करणार आहोत। संख्यापट्टी म्हणजे उजळणी लिहिलेली असते, पण संख्यापट्टीपेक्षा महत्त्वाचे तुम्हाला उलटी उजळणी येणं 100 ते 1 ही उलटी उजळणी येणं खूप महत्त्वाचं आहे। कारण की जेव्हा आता 65 - 2 अशा वेळेला आपण पटकन 64 63 अशी वजाबाकी करू शकतो, पण त्याच्यासाठी तुम्हाला उलटी उजळणी येणं आवश्यक आहे। तर हा व्हिडिओ पाहायच्या आधी व्हिडिओ पाहून झाल्यानंतर 10 वेळेस तुम्हाला 100 ते 1 उलटी उजळणी लिहायची, ठीक आहे। असो, आणि हा व्हिडिओ तयार करत असताना मला इतकं बोलावं लागलं, माझं तोंड दुखत होतं व्हिडिओ संपल्यावर, माहिती का तुम्हाला। म्हणून नीट लक्ष देऊन अभ्यास करा, ठीक आहे। तर आता पटकन काय करायचं, डब्याची वही, पेन्सिल, पट्टी, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे। सकाळी लवकर उठून गणिताचा अभ्यास करायचा, ओके। तर मुलांनो, हे गणित तुम्हाला फास्ट लिहून घ्यायचे आहेत। लिहून घेत इकडे लक्ष द्यायचं आहे। हे गणित खूप सोपे आहेत। 9 - 4 फास्ट लिहून घ्यायचे, पण लिहून घेत असताना महत्त्वाचं इकडे लक्ष देणं आहे, कारण की ही वजाबाकीची थोडीशी समजायला खूप सोपी आहे, पण किंचित तुम्हाला जर उलटी उजळणी येत नसेल तर थोडं अवघड जातं, ठीक आहे। तर काय करायचं, गणित फास्ट लिहून घ्यायचे, खूप फास्ट लिहून घ्यायचे, आणि फास्ट लिहित असताना जास्त लक्ष तुम्हाला इकडे द्यायचंय। आता ही वजाबाकी बघा, 9 - 4 9 कुठं आहे, इथं आहे। 9च्या पुढं मागं 4 घरं जायचे आपल्याला, 9च्या मागं 4 घरं, कारण की 9 - 4 करायचे आपल्याला, 9 मधून 4 घरं मागं जायचे। 1 9ला मोजायचं नाही बरं का, अजिबात 9ला मोजायचं नाही, 9 म्हणायचं फक्त, 9 1 2 3 4 किती घरं मागं गेलो आपण, 4, किती राहिले 5, किती राहिले 5, 9 8 7 6 5 किती घर मागं गेलो आपण, 5 घरं मागं गेलो होतो। आता जर आपल्याला परीक्षेत संख्यापट्टी नाही, तुम्हाला अशी वजाबाकी करायची आहे, तर तुम्ही काय करणार, फक्त 9 म्हणायचं, आपण काय करायचं, 9 म्हणायचं। 9 आधी ठरवायचं किती घरं मागं जायचं आपल्याला, 4 घरं मागं जायचं, इथं अंगठा ठेवला, किती घरं मागं जायचे मला, 4 घर मागं जायचे, 1 2 3 4। आता 9च्या पुढं, 9च्या मागं, सॉरी 9च्या मागं 9, फक्त 9 म्हणणार आहे मी, 9 8 7 6 5 किती उत्तर आलं, 5 उत्तर आलं। संख्यापट्टीची सुद्धा गरज नाही जर तुम्हाला उलटी उजळणी म्हणता येत असेल तर। पुढचं गणित आहे बघा, 8 - 3 8 - 3 म्हणजे 8च्या मागं 3 घरं जायचे आपल्याला, 8च्या मागं 3 घरं, 1 2 3 इथं आलो आपण, 8च्या मागं 3 घरं जायचे आपल्याला। तर मी म्हणू का, फक्त 8 म्हणणार आपण, 8 7 6 5 3 घरं गेलो आपण, आणि बरोबर उत्तर इथं सुद्धा 5च आलेलं आहे आपल्याला। पुढचं गणित आहे, आता बोटावरती करू आपण, फक्त 8 म्हणणार आहे, 3 घरं जायचे आपल्याला, 1 2 3 3 घरं जायचे, म्हणून मी आधीच 3 घरं काढून ठेवली। आता 8च्या मागं मोजू आपण, 8 7 6 5 करेक्ट, 3 घरं आपण मागं आलो की नाही। तसंच आता 10च्या मागं 6 घरं जायचे आपल्याला, 10च्या मागं 6 घरं, 10च्या मागं किती घरं जायचे आपल्याला, 6 घरं, 1 2 3 4 5 6 कुठं आलो आपण, 6 वरती आलो, कुठं आलो आपण, 4 वर आलो बघा। 10 9 8 7 6 5 4 तर आपण किती घर मागं गेलेलो आहोत, 6 घर मागं गेलो, 1 2 3 4 5 6 9 8 7 6 5 4 किती उत्तर आलं आपलं, 4, फक्त मागं जायचे आपल्याला मोजत। आता बोटावरती मोजू आपण, आधी मी घर काढले, किती घर मागं जायचे मला, 6 घर, 1 2 3 4 5 6। आता मी 10 पासून मोजलं, 10च्या मागं मोजलं, 10 9 8 7 6 5 आणि हे 4 उत्तर आलं का, हातावरचं उलट ह्याच्यापेक्षा सोपं जातं, माहिती का तुम्हाला। पुढचं गणित आहे 8 - 4 8च्या घरं 4 घरं मागं जायचे मला, तर इथं आहे 8, 8च्या घरं 4 घरं मागं, 8 1 2 3 4 8ला धरायचं नाही बरं का, 8ला धरायचं नाही। आता बघा, 8च्या मागं 4 घरं गेले मी, 7 6
5 4. किती उत्तर आलं माझं? 4 उत्तर आलं. आता बोटावर हे मी करणार आहे. 8च्या मागं 4 घरं जायचे. मी आधी 4 घरं काढून ठेवले. 1 2 3 4. आता 8च्या मागं मी मोजणार. 8 7 6 5 आणि हे 4. माझं बरोबर 4 उत्तर आलेलं इथं. पुढचं गणित बघा आता. 10च्या मागं 5 घरं जायचे मला. 10च्या मागं किती घरं जायचे? 5 घरं जायचे. 10 1 2 3 4 आणि हे 5. किती घरं जायचे मला? 5 घरं जायचे. 10 9 8 7 6 आणि हे 5. किती वर गेला आपला ठोकळा? 5 वर गेला. आता हेच गणित मी हातावर केलं. हातावर काय करणार मी? 5 बोट घेतले. मला किती घरं मागं जायचे? 5 घरं मागं जायचे. 5 घरं घेतले मी आणि 10च्या मागं मोजलं. 10 9 8 7 6 5. करेक्ट 5 उत्तर आलं बघा. पुढचं गणित आहे आता. पुढचं गणित बघा आता. 14च्या मागं 9 घरं जायचे आपल्याला. 14च्या मागं किती घरं जायचे? 9 घरं. 14 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे अजून 5 वरच ठोकळा आला की. 9 वर 9 घरं मागं जायचे. तर आपण गेलेलो 14 13 12 11 10 9 8 7 6 5. उत्तर किती आलं आपलं? 5. 14च्या मागं 9 घर गेल्यावर उत्तर किती आलं? 5 आलं. आता बघा 14 मी म्हणणार. किती घरं जायचे मला? 9 घरं जायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 घरं मला मागं जायचे. तर मी काय करणार? 9 पासून 14 पर्यंत मोजणार. सॉरी 14 पासून 14च्या मागं 9 घरं मोजणार. 14 13 12 11 10 9 8 7 6 5. किती उत्तर आलं आपलं? 5 उत्तर आलं. तर पुढचं गणित आहे बघा. 12 वजा 8. 12तून किती कमी करायचेत आपल्याला? 8 कमी करायचेत. तर 8च्या मागं किती घरं जायचे बघा? नाही 12च्या मागं किती घरं जायचे आपल्याला? 8 घरं जायचे. 12 कुठे आहे? इथं 12च्या मागं 8 घरं. 1 2 3 4 5 6 7 8. 8 घरं मी गेले. म्हणजे 12च्या मागं 8 घरं. 12 11 10 9 8 7 6 5 4. किती उत्तर आलं आपलं? 4 उत्तर आलं. आता हातावर करून बघते मी. 8 घरं मला जायचे. मी आधी 8 घरं काढून घेतले. 1 2 3 4 5 6 7 8. 8 घरं काढून घेतले आणि मी आता 12च्या मागं मोजणार आहे. 12 11 10 9 8 7 6 5 आणि हे 4. बरोबर 4 उत्तर आलं का माझं? ह्याच्यापेक्षा हातावर करणं खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला हातावर वजाबाकी करायला उलटी उजळण येणं आवश्यक आहे. पण हे कधी करू शकतो? तर आपण नेहमी वजाबाकीला ही पद्धत वापरता येत नाही. कधीतरीच वापरायची. पण तुम्हाला माहित असावं म्हणून मी तुम्हाला शिकवत आहे. आता आपल्याला 16च्या मागं 3 घरं जायचे. 16च्या मागं किती घरं जायचे? 3. 16 मोजायचं नाही. 16च्या मागं जायचंय आपल्याला 3 घरं. 16 मोजायचं नाही. 16 15 14 13. 3 घरं मागं गेलो होतो आपण. 16 15 14 13. किती उत्तर आलं मग आपलं? 13 उत्तर आलं. आता हातावर सुद्धा तसंच करायचंय आपल्याला. चुकलं? हा बरोबर आहे. आता मी 3 घरं आपल्याला मागं जायचे. 3 घरं मागं जायचे. 3 कांड्या काढल्या. आता 16 पासून मोजणार मी. 16 15 14 13. 13 उत्तर आलं का? बरोबर. आता पुढची संख्या 18च्या मागं 4 घरं जायचे. 18 कुठे? इथे. 18च्या मागं 4 घरं. 1 2 3 4. 18 17 16 15 14 असं मागं उलट मोजलं. 14 माझं उत्तर बरोबर आलेलं आहे. तसंच बोटावर करायचं. आता मला 4 घर मागं जायचे. आधी मी 4 कांड्या काढल्या. किती कांड्या काढल्या? 4 कांड्या काढल्या. आता 18च्या मागं 4 घरं मोजणार आहे मी. 18 17 16 15 आणि 14.
14 उत्तर बरोबर आलं का? हातावर आणि पट्टीवर दोन्हीकडे सुद्धा आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. आता पुढचं गणित 17च्या मागे 9 घरं मोजायचे. 17 इथं 17 आहे आणि ह्याच्या मागे 9 घरं. 1 2 3 4 5 6 7 8 9. किती वर गेला ठोकळा? 8 वर गेला. आता हातावर मोजू. मग 17 16 15 14 13 12 11 10 9 आणि 8 अशा पद्धतीने आपण मागं गेलेलो आहोत. मग आता बोटावर करू आपण. 9 कांड्या काढल्या मी. किती घरं मागं जायचे मला? 9 घरं मागं जायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 घरं मला मागं जायचं होतं. आता मी 17 पासून मोजायला सुरुवात 17च्या मागे 9 घरं मोजते. 17 16 15 14 13 12 11 10 9 8. 8 उत्तर आलं का बरोबर? करेक्ट. 8 उत्तर माझं बोटावर पण आलं आणि आपल्या संख्यापट्टीवर पण आलं. आता पुढचं गणित बघा. 12 वजा 8. पुढचं गणित काय आहे? 12 वजा 8. आता 12च्या मागे मला 8 घरं जायचे. 12च्या मागे किती घरं जायचे मला? 8 घरं. अरे हे डबल गणित आलं, त्याच्यामुळे हे गणित कॅन्सल. मला काही गणित लिहून तुमचे फास्ट लिहित जावा मुलांनो. आता काय करू, मी पान पलटते. आता इथं पहा. 23 वजा 6. 23 कुठे आहे? इथं 23 आहे. 23च्या मागे 6 घरं जायचे आपल्याला. 1 2 3 4 5 आणि हे 6. 23च्या मागे 6 घरं गेल्यावर किती आले बघा? 17. 23 22 21 20 19 18 आणि 17. किती आलेलं आहे उत्तर आपलं? 17. आता मी बोटावर करते. 23च्या मागे मला 6 घरं जायचे. मी 6 कांड्या काढून ठेवल्या. 1 2 3 4 5 6. 6 कांड्या काढून ठेवल्या. आता 23च्या मागे मी मोजणार. 23 मोजायचं नाही, फक्त म्हणायचं 23 22 21 20 19 18 17. 17 उत्तर आलं का आपलं? आता 27 वजा 9. 27 कुठे? इथे. 27च्या मागे किती घरं जायचे मला? आता 9 घरं जायचे. 27 फक्त म्हणायचं, मोजायचं नाही. 27 1 2 3 4 5 6 7 8 9. 27च्या मागे मी 9 घरं गेले. किती मला सापडले? 18. आता 27च्या मागे 9 घरं. 26 25 24 23 22 21 20 19 18. किती उत्तर आलं? 18. आता मी हातावर करणार आहे. 9 घरं मागं जायचे मला. मी 9 कांड्या काढल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 कांड्या बरोबर 27च्या मागे मी घेतलेले आहेत. तर आता 27 पासून 27च्या मागे 9 घरं मोजू. 27 26 25 24 23 22 21 20 19 आणि 18. किती उत्तर आलं आपलं? 18 उत्तर आलेलं आहे. आता मुलांना आपल्याला 23च्या मागे 6 घरं जायचे. हे आहे 23. 23च्या मागे 6 घरं. 1 2 3 4 5 6. 23च्या मागे किती घरं जायचे मला? 6 घरं मागे जायचे. तर आता 23 पासून मोजूत आपण. 23 22 21 20 19 18 आणि 17. किती आलं? 17. तर आता 23च्या मागे 6 घरं मोजूत. 23 22 21 20 19 18 आणि हे 17. 17 बरोबर आलं का उत्तर? 17 आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. आता 25च्या मागे 4 घरं जायचे. 1 2 3 4. 25च्या मागे 4 घरं जायचं आहे. तर 25च्या मागे 4 घरं गेलो आपण, तर मोजूत आपण. 25 आधी मी 4 घरं काढते. 25 24 23 22 आणि 21.
किती उत्तर आलेलं आहे आपलं? 21 उत्तर आलेले. 25 वजा 4 बरोबर 21 उत्तर आलेले. किती सोपं आहे बघा बरं हे. आता 29च्या मागे 6 घरं. कुठे 29 येते? 29च्या मागे 6 घरं जायचे आपल्याला. 29 1 2 3 4 5 6. 29 म्हणायचं फक्त. 29 28 27 26 25 24 आणि 23. आता हातावरती करते. मला 6 घरं जायचे म्हणून मी आधी 6 घरं काढून ठेवले. आता 29 पासून मोजणार माग मी. 29 28 27 26 25 24 आणि हे 23. किती उत्तर आलं आपलं? 23. 29 वजा 6 बरोबर किती उत्तर आलं? 23 उत्तर आलं. तर मुलांना आपल्याला 37च्या माग 7 घरं जायचे. किती घरं जायचे? 7 घरं. 37 1 2 3 4 5 6 आणि 7. कितीला आलो आपण? 30ला आलो. किती आलो? 30ला आलो. तर 37 36 35 34 33 32 31 आणि 30. किती आलं हे? 30 आलं. तर हातावर मोजूत आपण. मला 7 घर मागे जायचे म्हणून मी 7 कांड्या काढल्या. 37 म्हटलं मी. 37 36 35 34 33 32 31 आणि हे 30. किती घर माग आले बघा मी? 30. बरोबर आहे का? 30 माझं 30 आणि तुमचं 30. आता 35 वजा 6. 35 वजा 6 म्हणजे 35च्या माग आपल्याला 6 घर जायचे. 35 1 2 3 4 5 6. कितीला आलो? 29ला. 35 34 33 32 30 31 30 आणि हे 29. आता हातावर करून बघते मी. 6 घर जायचे मला माग. 1 2 3 4 5 6. आता 35च्या मागे मी मोजते. 35 34 33 32. अरे काय तर चुकलं ना. 35च्या मागे 6 घर जायचे मला. बरोबर आहे का? 35 34 33 32 31 30 आणि 29. इथे 29 आणि इथे 29. बरोबर आहे का उत्तर? 29 बरोबर आहे. तर 38च्या माग 38 वजा 9. 38 वजा 9. 38च्या माग 9 घर जायचे. हे 38 1 2 3 4 5 6 7 8 9. आधी ठरवायचं आपल्याला किती घर मागे जायचे. मी आधी ठरवते घर किती मागे जायचे आणि नंतर मग मी उलटी उजळणी मोजते बघा. 38 मोजायचं नाही आपल्याला. 37 36 35 34 33 32 31 30 आणि 29. आता इथं पण 29च आलं. आता इथं बघू. 9 घर मागे जायचे मला. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता 38च्या मागे 9 घर मोजणार आहे मी. 38 37 36 35 34 33 32 31 30 29. इथे 29 आणि इथलं पण आपलं उत्तर 29 आलेलं आहे. आता पुढे बघा. 36च्या मागे 6 घर मोजायचे. 36च्या मागे 6 घर. 36 1 2 3 4 5 6. आधी मी घर ठरवले किती घर मागे जायचे ते. आता मी मोजणार आहे. 36 मोजणार नाही. 36. आता मोजायचं कुठून? 35 पासून. 35 34 33 32 31 आणि 30. किती उत्तर आलं? 30. आता हातावरती घेऊ. 6 घर मागे जायचे मला. 36 35 34 33 32 31 आणि 30. किती उत्तर आलं आपलं? 30 उत्तर आलेले. पुढे बघा आता. 39 वजा 9. 39 वजा 9. आता 39 कुठं आहे? इथं आहे. 39च्या मागे 9 घर मोजायचे आपल्याला. 39च्या मागे किती घर मोजायचे? 9 घर मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. कितीला गेले बघा आता? 30 वर गेलेले. आता 38 37 36 35 34 33 32 31 आणि हे 30.
किती उत्तर आलं? 30 उत्तर आलं. आता 39च्या मागं 9 घरं, मी आधी 9 घरं काढली आणि 39च्या मागं मोजलं. 39, 38, 37, 37, 36, 35, 34, 33, 32, 31 आणि 30. 30 उत्तर आलं का इथं? ज्यांना उजळणी आली त्याला गणित आलं बघा. उजळणी अशी यावी, मागची पुढची आडवी सुलटी उलटी कशी जरी उजळणी विचारली तर तुम्हाला ती आलीच पाहिजे, तरच तुम्हाला गणित येईल. उजळणी नाही आली तुम्हाला गणित येणार नाही. चला हे गणित फास्ट लिहून घ्यायचे तुम्हाला. लिहित लिहित तुम्हाला इकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे, बोट सुद्धा मोजायचे आहेत. आयती उत्तर लिहू नका. आता बघा हे 47 वजा 8, 47 वजा 8, 47च्या मागे 8 गरज यायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 किती आले? 39. 47 वजा 8 किती आले आहे? 39 आलेला आहे. तर 47 कुठं आहे? इथं. 46 45 44 43 42 41 40 आणि हे 39. किती उत्तर आलेलं आहे? 39. आता हातावर तेवढं उत्तर येतं का बघू आपण. मला 8 घर मागं जायचंय, मी 8 घराला खून केली. आता 47च्या मागं मोजणार आहे मी 47 फक्त म्हणणार आहे. 47 46 45 44 43 42 41 40 आणि हे 39. किती उत्तर आलं माझं? 39 आलं. आता 42च्या पुढे मागं 9 घरं मोजायचेत आपल्याला. 42च्या मागं 9 घरं मोजायचेत. 42 कुठे आहे? इथं आहे. तर 42च्या मागं 9 घरं मोजणार आहे मी. 1 2 3 4 5 6 7 8 9. 42च्या मागं 9 घरं मोजली. आता 42 आहेत हे बरोबर आहे का? तर 42च्या मागं 9 घरं मोजली मी. 41 40 39 38 37 36 35 34 आणि 33. आता बोटावर तेवढं उत्तर येतं का बघू आपण. 9 घरं मागे जायचेत. मी 9 कांड्या काढते मी. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता 42 म्हणायचं फक्त. 42 41 40 39 38 37 36 35 34 आणि 33. 33 उत्तर बरोबर आलं का माझं? किती उत्तर आलेलं आहे? 33 उत्तर आलेलं आहे. पुढे बघा आता 48 वजा 7. 48 वजा 7. 48 मधून आपल्याला 7 कमी करायचे आहेत. म्हणजे 48च्या मागे मला 7 घरं जावं लागणार. 1 2 3 4 5 6 7. 48च्या मागे मी किती घर गेलेली आहे? 7 घर गेलेली. तर आता मोजू का? 7 48च्या मागे 7 घर जायचे ना मला. हा आधी मी 7 घर काढून घेणार. 7 घर मी काढून घेतलेले आहेत. 48च्या मागे मोजू का आता? 47 46 45 44 43 42 आणि हे 41. किती उत्तर आलं माझं? 41 उत्तर आलेलं आहे. आता बघा 43च्या मागे 6 घरं. 43च्या मागे 6 घरं मोजू आपण. 1 2 3 4 5 6. 43च्या मागे 6 घरं मोजले किती झाले बघा आता? 37. किती झाले? 37. 43च्या मागे 43 6 घरं मोजले. 43 42 41 40 39 38 आणि 37. किती उत्तर आलं? 37. 37 उत्तर बरोबर आलं का माझं? येणारच, कारण की मला करेक्ट उलटी उजळणी मोजता येते. तुम्हाला येत नाही, तुमचं चुकणार. आता 47 वजा 8. 47 वजा 8. आता 47च्या मागं मला 8 घरं जायचे. 1 2 3 4 5 6 7 8. कुठं गेले मी? 39. तुम्ही सापशिडी खेळताना असंच मोजतात की नाही? हा मला माहिती की. तर आता 39 आले.
हातावर बघू आपलं उत्तर बरोबर येते का. 47 कुठे येते. 46, 45, 44, 43, 42, 41, 40 आणि हे 39. किती उत्तर आलंय. 39. आता हातावर बघू. 8 घरं मागं जायचे मला. मी 8 घरं खून केली. कुठून जायचे. 47 पासून. 47, 46, 45, 44, 43, 42, 41, 40 आणि 39. 39 उत्तर बरोबर आलं का माझं. बरोबर यायला पाहिजेच. पुढे आता बघा. आता मला 52 वजा 9. 52 वजा 9. 52 मधून 9 वजा करायचे आपल्याला. तर 52 वजा 9. 52 कुठं आहेत. इथं आहेत. 52च्या मागे 9 घरं जाणार मी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. कुठं आले मी. 43 ला आले. कुठं आले. 43 ला. आता 43 ला आल्यानंतर 52च्या मागे मोजते मी. 52, 51, 50, 49, 48, 47, 46, 45, 44 आणि 43. 43 झाले बरोबर. आता हातावर मोजू का. 43 येते का बघू आपण. 9 घरं काढले आणि 52च्या मागे मोजलं मी. 52, 51, 50, 48, 47, 46, 45, 44, 43 आणि हे 41. किती उत्तर आलं माझं. अरे चुकलो. कुठं चुकलो गडे. इथं 41 येले. इथं चुकलं असणार 100%. आपण हुडकून काढू. नो प्रॉब्लेम. 22 वजा 9. 52 कुठे आहे. इथे आहे. 52च्या मागे किती घरं जायचे मला. 9 घरं जायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती आलं. 43 आलं. म्हणजे इथं तर बरोबर आहे. हातावर बघू कुठं चुकलंय आपण. 52. 52च्या मागे 9 घरं काढायचे. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता 9 पासून 52 पर्यंत मोजलं. 9. चुकलं. 52, 51, 50, 49, 48, 47, 46, 45, 44, 43. माझं बोटावर मोजायला चुकलं होतं. बघा असं होते. डोक्यात विचार आला की गणित चुकते. म्हणून गणित करत असताना इकडं तिकडचा विचार करायचा नाही. कळालं काय. चला पुढे आता 51 वजा 8. 51 कुठे इथं. आता 8 घरं मागं जायचे मला. 51च्या मागं. 51, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. कुठं आली मी. इथं आली 8 ला. आता 51च्या मागं 8 घरं कुठं गेले. 51, 1, 50, 49, 48, 47, 46, 45, 44 आणि 43. किती उत्तर आलं आपलं. 43 उत्तर आलेलं आहे. आता बोटावर येते का बघू आपण. 8 घरं काय मागे जायचे मला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 घरं मागे जायचे. आता 51च्या मागे मोजते मी. 51, 50, 49, 48, 47, 46, 45, 44 आणि हे 41. अजून चुकलं. असं कसं चुकलं. हे बघा 8 घर मागे जायचे मला. 51, 50, 49, 48, 47, 46, 45, 44 आणि 43. आलं उत्तर आलं माझं बरोबर आलं. आता ठीक आहे. 56च्या मागे 7 घरं जायचे मला. 56 कुठे येते. 56च्या मागे 7 घरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. कुठं आलं. 49 ला आलं. आता 47 कुठे. 56 इथे. 55, 54, 53, 52, 51, 50 आणि हे 49. 49 बरोबर आलं का. आता बोटावर करून बघते मी. 7 घरं मागे जायचे मला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता 56च्या मागे 7 घरं मोजू आपण. 56, 55, 54, 53, 52, 51, 50 आणि 49. करेक्ट. आलं. हुशार आहे मी. 49 उत्तर आलं बघा बरं माझं.
तर पुढे बघा 57 वजा 9. 57 वजा 9. 57 कुठे इथं? 57च्या मागं 9 घरं जायचे मला. 1 2 3 4 5 6 7 8 9 48 ला आले. 57च्या मागं 9 घरं. 56 55 54 53 52 51 50 49 आणि 48 उत्तर आलेलं आहे. आता बोटावर करू आपण. 9 घरं मागं जायचे मला. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता 57च्या मागं 9 घरं मोजणार मी. 57 56 55 54 53 52 51 50 49 48. 48 बरोबर आलं. करेक्ट. शाबाश मैडम, शाबाश. देखो आगे क्या होता है. 54 वजा 6. 54 वजा 6. तर 54 कुठे येते? 6 घरं मागं जायचे. 1 2 3 4 5 6 48 ला पोहोचला. आता 54 वजा 6 53 52 51 50 49 आणि 48. हातावर मोजू. 6 घरं मागं जायचे मला. 1 2 3 4 5 6. आता 54च्या मागे जाते मी. 54 53 52 51 50 49 आणि हे 48. करेक्ट. शाबास. 48 उत्तर आलेलं आहे. पुढचं गणित आहे आपलं 73 वजा 6. 73 वजा किती? 6. 73च्या मागे 6 घरं जायचे मला आता. 73 1 2 3 4 5 6 किती आलं? 67. कुठं आलो आपण? 67 ला आलो. 73 72 71 70 69 68 आणि 67. 67 ला आलो. आता हातावर बघू तेवढ्याच झाला जातो का? 67 73 72 71 70 69 68 आणि 67. करेक्ट. 67 ला मी आलेली आहे. पुढे बघा 78 वजा 9. 78 वजा 9. 78च्या मागे 9 घरं जाणार आहे मी. 1 2 3 4 5 6 7 8 9. किती घर माग आले मी? 9 घरं माग आलेली आहे. आता 78 कुठे येत आहेत? 77 76 75 74 73 72 71 70 आणि हे 69. किती आहे हे? 69. आता बोटावर बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता 78च्या मागं 9 घरं मोजू. 78 77 76 75 74 73 72 71 70 आणि 69. 69 बरोबर आहे का माझं? बरोबरच आहे. मला उलटी उजणी येते. चला आता 72 वजा 7. 72च्या मागे 7 घरं मोजायचे. 1 2 3 4 5 6 7. 71 70 69 68 67 66 आणि 65. किती उत्तर आलेलं आहे? 65 उत्तर आलेले. तर आता 7च्या मागं 72च्या मागे 7 गेल्यावर किती उत्तर आलं? 65 आलं. बोटावर येते का बघू आपण. 72 71 70 69 68 67 66 आणि हे 65. 65 करेक्ट उत्तर आलेलं आहे माझं. मी खूप हुशार आहे, तुम्हाला माहिती का. चला आता 77च्या मागे 9 घरं जायचे. 77 कुठे येते? 77च्या मागे 9 घरं. 1 2 3 4 5 6 7 8 9. कुठं आली मी? 68 ला आले. 77च्या मागे 9 घरं. आता 77 ए 76 75 74 73 72 71 70 69 आणि 68. आता बोटावर येते का बघू आपण. 9 घरं काढले मी. 1 2 3 4 5 6 7 8 9. 77 76 75 74 73 72 72 71
70, 69 आणि 68. करेक्ट. पुढे बघा आता 76च्या मागं 8 घरं. 76च्या मागं किती घरं जायचे आपल्याला? 8 घरं. 76 इथं आहे. 1 2 3 4 5 6 7 8. अरे 68लाच गेले की. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता 8 घरं मी हातावर काढते. कुठे? 76 इथे आहे. 75, 74, 73, 72, 71, 70, 69 आणि 68. हातावर बघू मोजून. 1 2 3 4 5 6 7 8. 76च्या मागे बुजवतो आपण. 76, 75, 74, 73, 72, 71, 70, 69 आणि 68. 68ला आपलं 68 करेक्ट उत्तर आलेलं आहे. पुढे बघा आता. पुढे पाहता 8 दशक 7, 87 वजा 9. 87 कुठे आहे? तिथे. 87 वजा 9. 87च्या मागे 9 घरं जाऊ आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9. किती आलं? 78. 87, 86, 85, 84, 83, 82, 81, 80 आणि 79 आणि 78. आता बोटावर येतं का बघू आपण. 78 कुठून जायचे? 87च्या मागे जायचे. 87च्या मागे 9 घरं. 87, 86, 85, 84, 83, 82, 81, 80, 79 आणि 78. 78ला 78 बघा बरोबर उत्तर आलं की नाही. आता पुढे बघा 82च्या मागे 8 घरं जायचे आपल्याला. 82च्या मागे 8 घरं. 1 2 3 4 5 6 7 8. किती घरं जायचे? 8 घरं जायचे 82च्या मागे. आता 82 पासून मोजत आपण. 82च्या मागे 8 घरं. 81, 80, 79, 78, 77, 76, 75 आणि 74. बोटावर मोजू का? 8 घर. 1 2 3 4 5 6 7 8. 82च्या मागे मोजू आता. 82, 81, 80, 79, 78, 77, 76, 75 आणि 74. किती उत्तर आलेलं आहे? 74 उत्तर आलेलं आहे आपलं. आता 85च्या मागे 85 वजा 6. कुठे? 85 वजा 6. 1 2 3 4 5 6. 85, 84, 83, 82, 81, 80 आणि हे 79 उत्तर आलेले आहे. तर आता बोटावर येते का बघू. तर बोटावर मी 6 घरं काढले. 1 2 3 4 5 6. आता 85च्या मागे मोजूत आपण. 85, 84, 83, 82, 81, 80 आणि 79. 79ला 79 माझं उत्तर आलेलं आहे. 79 उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. पुढची संख्या बघा आता. 86 वजा 8. 86 वजा 8. 1 2 3 4 5 6 7 8. 86 वजा 8. आता 86च्या मागे किती घर गेलेलो आहोत आपण? 8 घर गेलेलो आहोत. तर 86च्या मागे 85, 84, 83, 82, 81, 80, 79 आणि 78. बरोबर आलं का 78? तर मोजूत आपण. 78 6 घर घेते मी. 1 2 3 4 5 6. 85, 84, 83, 82, 81, 80 आणि अरे चुकलो 86, 85. अरे 8 घरं जायचे ना. सॉरी मी 7 घरं काढली. 8 घरं जायचे. 1 2 3 4 5 6 7 8. 86, 85, 84, 83, 82, 81, 80, 79 आणि 78. 78 बरोबर उत्तर आलं का? हे उत्तर झालं आपलं 78. चला आता पुढची संख्या आहे 88 वजा 9. 88 वजा 9. 88च्या मागे 9 घरं जायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9. किती घर गेलोत आपण? 9 घर गेलोत. तर 88च्या मागे किती घर गेलेलो आहोत? 9 घर. कुठे 88 ते? 1 2
3 4 5 6 7 8 9 9 घर गेलेलो आहोत. तर 88 87 86 85 84 83 82 81 88 आणि 79. 79 बरोबर आहे का? आता 9 घर बोटं काढली मी. 88 च्या मागे मोजू. 88 87 86 85 84 83 82 81 80 आणि 79. 7.9 79. पुढचं गणित आहे आपलं 62 वजा 9. 62 वजा 9. 62 च्या मागे आपल्याला 9 घर जायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. 53. 62 61 60 59 68 67 66 65 सॉरी 62 61 60 59 58 57 56 55 54 आणि 53. किती उत्तर आलेलं आहे आपलं? 53. आता बोटावर येतं का बघू आपण. 9 घर मागे जायचे मला. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता 62 च्या मागे 9 घर जाणार आहे मी. 62 61 60 59 58 57 56 55 54 आणि 53. 53 ला माझं 53 उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढे आहे 67 वजा 2. 67 कुठे येते? 67 मधून 2 घालायचे. 1 2 65. सोपं आहे. आता 2 घर मी काढणार. 67 66 आणि 65. 67 च्या मागे 2 घर. 67 66 आणि 65. 65 उत्तर आलं का माझं? 6.5 65. आता पुढे बघा 69 वजा 4. कुठे गेले 69? 6.9 69 इथे. 69 वजा 4. 4 घर मागे जायचे मला. 1 2 3 4. कुठे गेले मी? 65 ला गेले. 69 68 67 66 आणि 65. तर 4 घर मी इथे घेतलेले आहेत. 69 68 67 66 आणि हे 65. किती उत्तर आलेलं आहे? 6.5 65. आता 66 वजा 8. 66 कुठे? इथे. 66 वजा 5. 5 घर मला मागे जायचे. 1 2 3 4 5. कुठं आले मी? 61 ला आले. 66 65 64 63 62 आणि 61. आता माग हातावर बघू. किती घर मागे जायचे मला? 8 घर मागे जायचे. 66 वजा 8. सॉरी 8 घर जायचं होतं की रे. हा 66 वजा 8. 1 2 3 4 5 6 7 8. 58 ला गेले बघा. 66 वजा 8 कितीला गेले मी? 58 ला गेले. आता हातावर जाते. 1 2 3 4 5 6 7 8. 66 65 64 63 62 61 60 59 आणि 58. 58 ला 58. आता माझ्या संख्या गोल फिरायला डोळ्यासमोर. किती वेळ झालं शिकवायले मी तुम्हाला. अरे बापरे. आता एवढी गणित झाले की मी बस करणार आहे. ओके. आता 65 वजा 7. 65 च्या मागे 7 घर. 1 2 3 4 5 6 7. 65 च्या मागे 7 घर जायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7. 58 ला आले. ठीक आहे. ऑलरेडी आहे तो तिथं. तर आता मग 7 65 च्या मागे 64 63 62 61 60 59 58. हातावर बघू आता. 1 2 3 4 5 6 7. 65 च्या मागे मोजूत आता आपण. 65 64 63 62 61 60 59 आणि 58. करेक्ट 58 उत्तर आलं बघा माझं. आता एवढं 5 गणित झाले की मी बस करणार आहे बरं का. मला खूप कंटाळा आलाय तुम्हाला शिकवायचा. आता 92 च्या मागे 8 घर जायचे आपल्याला. 92 कुठे येते? 92 च्या मागे 8 घर. 1 2 3 4 5 6 7 8. कुठे गेलो आपण? 84 ला गेलो.
92च्या मागे 92 कुठे? 92, 91, 90, 89, 88, 87, 86, 85 आणि 84. आता बोटावर बघू किती घर मागे जायचे. मला 8 घर मागे जायचे. 1 2 3 4 5 6 7 8. 92, 91, 90, 89, 89, 88, 87, 86, 85 आणि 84. 84 उत्तर बरोबर आहे का माझं? करेक्ट. आता 95च्या मागे 7 घर जायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7. कुठं आलो आपण? 88, 85, 84, 83, 82, 94, 95, 95, 94, 93, 92, 91, 90, 89 आणि 88. किती उत्तर आलं? 88. आता मी बोटावर काढते. 7, 95, 94, 93, 92, 91, 90, 89 आणि हे किती आहेत? 89च्या मागं 88. 88ला 88 बरोबर आलं का माझं उत्तर? आता 96च्या मागं 9 घर जायचे आपल्याला. 96 कुठे येते? 96च्या मागं 9 घर. 1 2 3 4 5 6 7 8 9. कुठं आलो आपण? 87ला आलो. कुठं आलो? 87ला. 96 कुठे येते? 96, 95, 94, 93, 92, 91, 90, 89, 88 आणि हे 87. 87. आता बघा बर कुठं गेलं 87? इथे. आता हातावर बघू. 9 बोटं काढले मी. 1 2 3 4 5 6 7 8 9. 96च्या मागं मोजू आपण. 96, 95, 94, 93, 92, 91, 90, 89, 88 आणि 87. 87 उत्तर भेटलं का आपल्याला बरोबर? हा, छान. आता 98च्या मागं 7 घर. 98 वजा 7. 98 वजा 7 म्हणजे 98च्या मागं 7 घर जायचे आपल्याला. 98च्या मागं 7 घर. 1 2 3 4 5 6 7. इथे ठेवला मी ठोकळा. 98 कुठे येते? 98, 97, 96, 95, 94, 93, 92 आणि 91. आता हे 9 घर मागं 7 घर मागं जायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7. आता 98च्या मागं मोजूत आपण. 98, 97, 96, 95, 94, 93, 92 आणि हे 91. 91 उत्तर बरोबर आलं का? आता पुढे बघा 95च्या मागं 9 घर. 95 कुठे येतं? 1 2 3 4 5 6 7 8 9. 95च्या मागं 9 घर. 9 घर आहेत. 94, 93, 92, 91, 90, 89, 88, 87, 86. तर बोटावर बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता 95च्या मागं मोजणार आहे मी. 95, 94, 93, 92, 91, 90, 89, 89, 98, 97 आणि 89, 88, 87 आणि हे 86. बापरे, तोंड दुखायला माझं इतकं ओढून ओढून. आता एवढं शिकवलंय. उलटी उजळणी पाठ करा. उलटी उजळणी 10 वेळेस लिहा. त्याच्याशिवाय तुम्हाला असे गणित येणार नाहीत. तोंड दुखायला रे देवा देवा, किती बोलावं लागते रे बाबा तुम्हाला शिकवायला. ठेवू का आता? ठेवा फोन.